नमस्कार, माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत करवंदाची चटणी। त्यासाठी आपण 1 पाव करवंद घेतलेली आहे। करवंद आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे। धुतल्यानंतर स्वच्छ सुकू द्यायची किंवा पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण कट करून घ्यायची आहे। अशा प्रकारे कट करून त्यातील बिया आपण काढून टाकलेल्या आहे। तर सुरुवात करायची आहे। प्रथम आपण कढईमध्ये 3 चम्मच तेल गरम करून घेऊया। तेल गरम झाले की आपण त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे ॲड करायचे आहे। मोहरी छान तडतडू द्यायची आहे। त्यानंतर अर्धा चमचा जिरे ॲड करायचे आहे। मोहरी आणि जिरे छान फुलू द्यायचे आहे। फोडणी खमंग बसू द्यायची आहे, म्हणजे आपली चटणी अगदी चटपटीत होईल। तर आता जिरे आणि मोहरी झालेली आहे। आपण त्यामध्ये करवंद ॲड करूया आणि 2 मिनिट तेलामध्ये व्यवस्थित आपण परतवून घेऊ। आपल्याला करवंद जास्त परतवायचे नाही। 2 मिनिटानंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा धने पावडर ॲड करणार आहोत। सोबतच अर्धा चमचा गरम मसाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। एक चमचा आपण काश्मीरी लाल तिखट आपण ॲड करणार आहोत। त्यामुळे आपल्या चटणीला खूप छान कलर येईल। चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेच आपण अर्धा वाटी बारीक करून गूळ ॲड केलेला आहे। आता आपण 5 मिनिट व्यवस्थित मस्त शिजून घ्यायचं आहे। गूळ पूर्णपणे विरघळू द्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण 5 मिनिट करवंद शिजू द्यायचे आहे। गॅस कमी करायचा आहे आणि सारखं आपण हलवत राहायचं आहे। आपण बघू शकता गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे। आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही। गुळाच्या पाण्यामध्ये आपण करवंद शिजवून घेतलेले आहे। आता आपली चटणी अगदी मस्त चटपटीत झालेली आहे। ही चटणी आपण पाणी न वापरल्यामुळे 1 महिना फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकतो। ही चवीला अतिशय छान आणि चटपटीत लागते। आपण नक्की करून बघा। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपला चटणी तयार झालेली आहे। आपण गॅस बंद करूया। आपण बघू शकता आपली करवंदाची चटणी अतिशय मस्त दिसत आहे। आपण थंड झाल्यावर एका बाउलमध्ये काढून घेऊ। आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच व्हिडिओसोबत। तोपर्यंत नमस्कार।